या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गगनबावडा करवीर विधानसभा मतदारसंघातील गगनबावडा तालुक्यातील धुंदवडी ते गगनबावडा पर्यंतच्या प्रत्येक गावात विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमात वाहतूक, दळणवळण, शिक्षण, प्रशासन, आरोग्य, वीज, सुशोभीकरण अशा मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी अनेक योजनांची सुरुवात झाली। गगनबावड्याच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली। गावागावात मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य केंद्रे, शाळा आणि वीज पुरवठा यावर भर देऊ अशी ग्वाही दिली। आमदार नरके यांनी गगनबावड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। या उपक्रमांमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि गगनबावडा तालुका विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करेल। गगनबावड्याच्या विकास कामांमध्ये प्रामुख्याने मोरजाई पठार विकास, पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न असणार आहेत। गगनबावडा शिवस्मारक स्थानिकांच्या अभिमानाचे प्रतीक म्हणून उभारणी करण्यात येणार आहे। मिनी MIDC औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल। या कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह गोकुळचे संचालक अजित नरके, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन PG शिंदे, माजी सभापती एकनाथ शिंदे, माजी सभापती लोहू गुराव, तसेच गजानन चौधरी, तानाजी काटे, पांडुरंग पाटील, गणपती पाटील, राहुल सोरनवत, सर्जेराव पाटील, युवराज वर्धन, संदीप पाटील, मनोहर पाटील, समीर तांबोळे, युवराज कदम, नारायण पाटील, संतोष पाटील, PR चौगुले, महादेव शेलार, तानाजी भूताळ, DG पाटील, कुतुबुद्दीन मालदार, सदा हरुकले, राजू पाटील, सुभाष कांबळे, महानंद मस्कर, रेश्मा परेड, आनंद पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित होते। TV नेक्स्ट साठी गगनबावड्याहून महादेव कांबळे। कल्पना 4 प्रमुख गोष्टी आमच्या मार्गस्थ आहेत। आपल्याला मला वाटते 25-26 या निधीतून प्रत्येक गावागावामध्ये निधी नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे। मला वाटते गगनबावडा तालुका हा पुढच्या वर्षी प्रत्येक गावामध्ये निधी पोचला जाईल याची दक्षता या ठिकाणी आम्ही घेतो। मला वाटते वन्य प्राण्याच्या संदर्भात मी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडलाय। आता कालच पोवाळवाडीत तांदूळवाडीत 2 जणांना गव्यानं मारले, काल हारपवड्यामध्ये मारले आणि किसरूळमध्ये गव्यानं मारले। तो अति गंभीर आहे, बहुतेक आज या ठिकाणी एक्सपायर झाले। मला वाटते की मी गव्यांच्या संरक्षणासाठी, गव्यांच्या पासून लोकांच्या संरक्षणासाठी आणि शेती संरक्षणासाठी आता बिबट्या पण चालू झाले। महाराष्ट्रात बिबटे सुद्धा यायला चालू झालेत। मी अधिवेशनामध्ये हाच प्रश्न मांडला होता की पूर्वी शेती संरक्षणासाठी बंदुका होत्या आणि जिथं बंदूक आहेत प्रत्येक ठिकाणी बंदुकीची हवेत बार जरी केला तर प्राणी हा हुशार असतो। प्राण्याला कळते की इथं बंदूक आहे। फटाकड्याचे आवाज किंवा बँड वाजवून किंवा ढोल वाजवून ते प्राणी जात नाहीत। त्या प्राण्याला समजलं की जीवापासून धोका आहे, म्हणजे आपण खाली आलो तर इथं बंदूक आहेत आणि आपल्या जीवाला धोका आहे, म्हणजे तू खाली येणार नाही। मला वनमंत्री नाईकांनी उत्तर दिलं होतं त्या प्रश्नाला की ज्या शेतकऱ्यांच्या बंदूक आहेत शेती संरक्षणच्या त्याचं लायसन पुनर्जीवित करायचं किंवा त्यांच्या वारसांना लायसन देऊन त्या बंदुका परत शेती संरक्षणासाठी द्यायचं, हा पर्याय त्यांनी त्या ठिकाणी सांगितला आहे। परंतु आम्ही हा विषय गांभीर्याने घेतला आहे। आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये बिबटे आणि गवे हे इतकं प्रमाण वाढले की याच्या मागे आता समितीने पण ह्याचा बंदोबस्त काही अंशी तातडीनं करायला पाहिजे, कारण असे जर प्राण्यांचे हल्ले व्हायला लागले तर लोक शेतामध्ये जाताना सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। शेतीचं नुकसान आहे, शेतीच्या नुकसानी तर व्हायलाच लागले, परंतु लोकांचा त्या ठिकाणी गव्यांचा हल्ला झाल्यानंतर किंवा बिबट्याच्या हल्ल्या झाल्यानंतर त्यांचं मृत्युमुखी पडालेत। ही गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे। त्यासाठी शासनाला परत एकदा मी सोमवारी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटून, कारण कालच आता हा इन्सिडेंट झालेत की बंदुकीचं रिनोव्हेशन तात्काळ करून द्या अशी मी त्या ठिकाणी मागणी करतो। प्लॅन आपण केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये। काही मधल्या काळामध्ये लोकांनी सांगितलं की आपण आंबेडकर चौकाचं नाव बदलणार आहे का, किंवा असं काही नाही, त्यांचं संविधान स्थळ आहे तिथंच आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली, ते अभिप्रेत ठेवूनच आम्ही सगळे त्यांना अभिप्रेत ठेवून त्यांना वंदन करूनच आम्ही सगळे काम करत असतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली या महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार नेला, दिल्लीपर्यंत आपण साम्राज्य पसरलं। त्या छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे दैवत आहे आणि त्यांचा पुतळा या ठिकाणी सर्वांना प्रेरणा देणारा असणार आहे। हे गगनबावड्यामध्ये आपण तो पुतळा उभा करायचं काम लवकरच आपण करणार आहे। त्याच्यामध्ये असं कुठं कुणीतरी एखादी राजकारण करू पाहते, कुणी याच्यामध्ये राजकारण करू नये।
बाबासाहेब आंबेडकरांचं चौकाचं नाव आहे तसंच राहणार आहे. तिथं संविधान स्तंभ पण राहणार आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा गगनबावड्यात व्हावा ही सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि ते सुद्धा आपण लवकरच शिवस्मारकाचं काम लवकरच चालू करतो.